संगते संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ देवा आम्हाला संतांची संगत आहे त्याच्यामध्ये सगळं काही सुख आम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या नामानेच आमचं सर्व काम होईल असं जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या माध्यमातून मागतात विठ्ठल आजच्या या सप्ताहातला आज मागणीचा दिवस आहे बरं का गेल्या 6 दिवसापासून आपण अखंड देवाचं नामचिंतन केलं आज देवाकडे काहीतरी मागायचं आहे आणि भगवान परमात्मा उद्या प्रसादाच्या रूपाने तुम्हाला देणार आहेत काय देणार आहेत तुम्ही जे मागणी कराल जी तुम्ही इच्छा कराल जी कल्पना कराल तर भगवान परमात्मा उद्या प्रसादाच्या रूपाने तुम्हाला देणार आहे पण देवाकडे मागत असताना काय मागावं काय मागू नये याची जाणीव आम्हाला संतांनी करून दिली बरं का देवाकडे मागत असताना देवाविषयीच मागितलं पाहिजे देवाविषयी आवड देवाच्या नामाची गोडी अखंड देवाचं नामचिंतन करावं अशी मागणी देवाकडे केली पाहिजे पण आपण देवाकडे भलतं सलतं दुसरं काहीतरी मागतो म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी काय मागावं याची जाणीव करून देण्यासाठी या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागतात देवा आम्हाला तुझ्या चरणाची सेवा दे आणि ज्यांच्या जीवनामध्ये चरणाची सेवा आहे ना दादा हो त्यांच्या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही बरं का इथं बसलेल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच अपेक्षा आहे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच अपेक्षा आहे की आमचं जीवन सुखाचं व्हावं समाधानाचं व्हावं बरोबर सुखासाठी माणूस रात्रंदिवस तळमळ करतो पण नेमकं सुख मिळत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे कुठंतरी आपला रस्ता चुकलेला आहे कुठंतरी आपलं मार्ग चुकलेला आहे ते मार्ग संत महात्मे तुम्हाला दाखवतात ते म्हणजे बाबा रे भक्ती मार्गाने जा भक्ती मार्गाने जाऊन देवाचं अखंड नामचिंतन करा जीवनात समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान होई समाधान समाधान जर सुख समाधान पाहिजे असेल तर अखंड देवाचं नामचिंतन केलं पाहिजे तर जीवनात सुख आणि समाधान मिळेल तिथं ठेवा तिथं हा जास्त आवाज नको म्हणून जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त व्हायचं असेल इथे जमेला सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे कीर्तनात बसल्यानंतर अगदी सगळ्यांनी फ्रेश बसा महिला मंडळ असं डोक्यावर टेन्शन असल्यासारखं बसू नका एकदम फ्रेश बसा सगळं डोक्यावरचं टेन्शन मंदिराच्या बाहेर काढून यायचं बरोबर एकदम फ्रेश बसा टाईट बसा आणि पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा असं डोक्यावर कर्ज असल्यासारखं बसू नका बरं का एकदम फ्रेश बसा होऊ द्या कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरं मर्द टेन्शन घ्यायचं नाही बरं एवढं टेन्शन घेऊन बसायला आपल्या हातात हाय काय हो काय आपल्या हातात सांगा काहीच नाही येताना काही आणलं नाही जाताना काही मिळायचं नाही जे कमावलं आपण खाईल का नाही याची गॅरंटी नाही मग कशाला टेन्शन घ्यायचं अजिबात नाही काहीच येणार नाही आपल्यासोबत खाली हात